स्वागत जाऊयात मागच्या दिशेने ज्या ठिकाणी स्वयं मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वन ऑफ द स्माइली फेस ऑफ नवापूर मिस्टर स्वयं. स्वयंला काही म्हणा, पहिलं हसणार नंतर उत्तर देणार. स्वयं मेहर, आयोजन कमिटीची विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. ओ यावेळेला गॅप मधून चेंडू निघून चाललाय, सीमा रेखा पार, चौकार. पाया माझ्या साजनी माऊल्या, गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या, गाठ उतरून बाया कोकणात आल्या. थँक्यू. चौकार आला, 4 धावा आल्यात दीप्तेश सानगले यांच्या बॅटमधून. कल्पक राऊत यांच्या अगेन्स्ट त्याने मारलेला तो चौकार होता. दीप्तेश आणि राजा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. धावपलकावरती धावा या सिंगलनेशी जाऊन पोहोचल्या 6 वरती. खूप चांगला सामना रंगला. 9 स्टार वर्सेस दिविशा तेजस इलेवन या दोन संघादरम्यान. कल्पक राऊत यांचा हा चेंडू आतमध्ये येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. मी वारंवार त्याच गोष्टी चर्चा करतोय ज्या हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. कल्पक राऊत याने चौकाराला बॅक करण्याचा प्रयत्न केला आणि बॅक करत असताना जवळजवळ यश. बघा, एक अभिमानास्पद गोष्ट, आपल्याच फुलपाड्यामधील डॉक्टर प्रतीक राऊत उच्च शिक्षण घेऊन MBBS DCO म्हणजे डॉक्टर होऊन त्यांनी स्वतःच हॉस्पिटल काढलं, एकवीर हॉस्पिटल, जे भवानी व्ह्यू बिल्डिंग एकता पार्क्स विले विरार वेस्ट इथे आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फर्स्ट एड किट स्पॉन्सर करण्यात आले. धन्यवाद डॉक्टर प्रतीक राऊत. आपण यशाची मोठमोठी शिखर गाठत राहावी. डायनाकोलॉजिस्ट आहेत मिस्टर प्रतीक राऊत. ये क्या हुआ? हो, समोर खेळण्याचा प्रयत्न, नोला बॅक केलं, डॉट आला. मग एक SSP एकनिष्ठ बोलिंगच्या बाबतीत गोष्ट घडत असताना पण वारंवार पाहतोय, संधी मिळाल्यानंतर त्यांना त्याचं सोनं नाही करतायत. त्यांना मगाशी चौकार आला होता, त्यानंतर 1 2 3 डॉट, परत थांबली स्थिती. आता नो बॉल आला, नो बॉल नंतरचा चेंडू आला, डॉट. म्हणजेच तर नो बॉलला सुद्धा नाही वापरता आलंय आणि ही एक मोठी चिंतेची बाब राहिली आहे. त्यामुळे तितक्या धावा मोठ्या प्रमाणात धावपलकावरती दिसत नाही. धावपलकावरती धावा 11 वरती जाऊन पोहोचल्यात. 1-1-11. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर त्याला 4 डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू दोघांच्या मधून फेकी झाली. चांगली फिल्डिंग शिवमने केली. फेकी करून 1 धाव. धावपलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होताना दिसते. हितेश गवळी बॉलिंग मार्क वरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो, यावेळेला दोघांच्या मधून नाही, निघून गेलाय. सोनू मोनू यांच्या मधून चेंडू होतोय फरार, सीमा रेखा पार, चौकार. बाया कोकणात आल्या, गेल्या कारल्याचे डोंगराला. बाया कोकणात आल्या. बाया कोकणात गेल्या तरी सुद्धा फुलपाडा नगरीत या. इथून पुढे बारुंडा माऊलीचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घ्या आणि त्यानंतर संध्याकाळी रोज येणारे 4 दिवस फुलपाड्यामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम बघायला विसरू नका. तुडुंब गर्दी आज सुद्धा आहे. पहिला दिवस आहे, गुरुवार आहे, संकष्टी आहे, साईबाबांचा वार आहे. आता लास्ट बॉल आहे का? आमच्या आशूची मिस्टेक होती, तो पण आला डॉट. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 16. 8च्या सरासरीने धावा बनल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळणे शिल्लक असणार आहे. या ऐकूया तोपर्यंत डीजे मयूरला. डोंगराला ना एक विरा आईला भेटल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या. थँक्यू. संदीप किणी बॉलिंग मार्कवरती तयार होतात. सँडी त्यांच्या समोर दीप्तेश. हो, यावेळेला गॅप शोधण्यासाठी प्रयत्न जरूर केले, परंतु
एकच धाव येताना दिसते. खूप सारा वेळ मिळतोय फलंदाजाला खेळण्यासाठी. बॅकफुटवरती गेल्यानंतर फटका चॉईस करण्यासाठी वेळ भेटतोय. त्यामुळे इनसाइड आउटचे फटके, कव्हर ड्राईव्हचे फटके, स्लॉग स्वीप या साऱ्या बाबी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे दोन्ही बाजूची जी बाउंड्री आहे ती पूर्णपणे विस्तारित आहे, पुढे वाढलेली आहे. आणि त्यासाठी या साऱ्या फटक्यांना एक्झिक्यूट करण्यासाठी फलंदाज प्रवृत्त होत आहेत. वाईट आला आणि त्यानंतर सिंगल धाव परत धावून कंप्लीट केली गेली. SSP एकनिष्ठ बोळिंज या सामन्याला जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते. पण हितांश क्रियांशील 11साठी सुद्धा डू ऑर डाय स्थिती आहे. डू ऑर डाय म्हणजेच काय, या सामन्यामध्ये जिंकणं त्यांची गरज आहे. गॅपमधून या वेळेला अभिनव नाईकच्या जवळून चेंडू होतोय फरार, सीमारेखा पार, VVCT चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावफलक वेगाने वाढलं. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाडा मधील हे भव्य दिव्य आणि ग्रँड आदरणीय नितेश घरत यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अल्केश पाटील यांना विनंती करेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. वैभव पाटील आपण व्यासपीठावरती या. पंचवीस वरती 0. पुन्हा एकदा सांडी तयार. हो, दुरून आतमध्ये येणारा चेंडू पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. राजाने आतापर्यंत 3 चेंडू मिस केलेत. आता 3 चेंडू मिस झाल्यामुळे खूप मोठं नुकसान झालं. जरूर या वेळेला चेंडू हातामध्ये. कल्पक राऊत क्या बात आहे, सुंदर फिल्डिंग यष्टांच्या मागे. आणि असं असताना 2 डॉट आले. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांची समाप्ती. 25 धावा धावफलकावरती. येणारे शेवटचे 6 चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचे असणार आहेत. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. ज्या ठिकाणी शेवटचं आणि अंतिम षटक. ओ, शेवटच्या क्षणाला चेंडूला लेफ्ट केलं, पाठवून दिलं, जाऊ दिलं वाईटसाठी. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य वैभव पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालं. वेलकम वैभव पाटील, आपलं हार्दिक स्वागत. नितेश घरत आपलं हार्दिक स्वागत. जीवदानी माऊली आणि फुलपाडा म्हटलं आणि नितेश घरत यांचं जवळचे संबंध, अगदी जवळचे. एक्झिबिशन मॅचचे टी शर्ट यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले आहेत. फुलपाडा स्टार आणि रेस्ट ऑफ वसई विरार यांच्यामधील ती मॅच. राजाच्या बॅटला लागून चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद होतील. आणि आता थँक्यू भावेश. SSP एकनिष्ठ बोलिंगमध्ये भावेशची कन्सिस्टन्सी बघायला मिळते. खूप चांगला खेळ त्याने आजवर केलाय, जेवढ्या पण स्पर्धा खेळल्यात. धावफलकाची धाबा 30. चेंडूचा खेळ 3. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. समोर डाऊन दी ग्राउंड. ओहो, मध्ये चालल्यानंतर चेंडू उडालाय. सँडीच्या वरून चेंडू निघून गेला. सीमारेखा पार, फरार, VVCT चौकार. चौकाराला 4 धावाला करण वैतीच्या अगेन्स्ट केलेला खेळ. दिप्तेश ऑन साइडला यावेळेला लपेटलंय. पॅडल स्वीप करायचं होतं, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल आली. 35 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे काही चेंडू शिल्लक. शेवटचा लास्ट अंतिम वाईड
अतिरिक्त दाब येते. बघा पहिली बॅटिंग करत असताना जर का 35 36 37 झाले आपोआप कॉन्फिडन्स वाढतो आणि यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. बालीने चेंडू अडवला, फेकी केली तोपर्यंत पंच नॉट आउटचा इशारा देतात. सिंगल रन कंप्लीट आहे. धावफल किती धावा आहेत? 37 38 38 धावांचं लक्ष. मोठी लढाई लढू मातीसाठी सोडून तुला मातीला तू जाग उधाणू द्या जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काठ पाया खाली जागल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून सोडून तुला व्हिडिओ आपण आता बघितल्या असाइनमेंटला 1000 रुपये लागणे वाले थे. आणि कट्टीची ही शॉर्ट याला आवाज भेटेल का नाही या व्हिडिओला? या कट्टीची कहाणी आहे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. क्रिएटर्स हा BC ही कट्टीचा एक गाणं सुद्धा बघा तुम्ही. त्या कट्टीची एक कहाणी आहे. या कट्टीतले कलाकार त्याच कुंभाड्यातल्या कलाकारांनी बनवलेली ही शॉर्ट मूवी आहे आणि त्याची हृदयस्पर्शी कहाणी बघा या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतं. ही शॉर्ट मूवी कशी बनवलेली आहे आणि काय काय त्याचा सार आहे या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला थोड्याच वेळात. तुर्तास ही मॅच इम्पॉर्टंट आहे, महत्वाची, आणि त्या मॅचला चालू करणं ही आपली गरज. येस, लेट्स प्ले. सामन्याला ते सुरुवात. दिप्तेश सानगले त्याच्या समोर संदीप किनी सँडी. 38 धावांचा पाठलाग, 38 धावांचा बचाव. पहिला चेंडू बॅकफुटमध्ये जाऊन फक्त ढकललं. सिंगल धाव येताना दिसते. पहिला चेंडू एक धाव. SSP एकनिष्ठ बॉलिंग याने पलटवार करून दाखवलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज सर्वात बाली यांच्या बॅटमधून टॉयच घेऊन चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. डेड बॉल आहे. रुको जरा, डेड बॉल आहे. ये सही आहे म्हणून सांगतो, कधीही गंभीरच्या वरती लक्ष देत राहा. कधीही विकेट येईल, चौकार येईल, अजून काय होईल, गंभीर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत खंबीर मानू नका त्या गोष्टीला की बाबा ते झालंयच म्हणून. बाली बॉलिंगच्या दिशेने जाण्यासाठी तयार होते आणि त्याच वेळेला डेड बॉल घोषित करण्यात आला. वाईट गटिका निघून गेले. आता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूसाठी दिप्तेश तयार. या बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. आज पहिल्या मॅच पासून जेवढ्या काय मॅचेस झाल्या तिथून 50 धावा आपल्याला धावफलकावरती दिसल्यात. हायेस्ट स्कोर ऑफ दी टुर्नामेंट. पहिला बॉल. फलंदाज बाद हितेश म्हात्रे. बाली यांना मैदान सोडावं लागेल.
चला मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय जोपर्यंत मॅचला परत सुरुवात होईल. नितेश घरत आमचे स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करेल तेजस कांबळे यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. एक्झिबिशन मॅचसाठी टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले तसे नितेश घरत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आणि PPLचे संपूर्ण टी शर्ट हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून कस्टमाइज करण्यात आलेले आहेत. नितेश आणि फुलपाडा मी अगोदर सुद्धा म्हटलं तर एक वेगळं नातं आहे आणि अशा नितेश घरत यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला गेला आहे. लगातार 5 वर्ष आणि 5ही वर्षी 5 वर्ष ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट येस बॉल बघा एक टॉसची प्रक्रिया आहे. जोपर्यंत ऑब्जेक्शन घेत नाही तोपर्यंत नेक्स्ट डिलिव्हरी नो दिला जात नाही आहे. पहिल्या ए ग्रुप दरम्यान याची अनाउन्समेंट झाली होती आणि त्याच पद्धतीने God, one more remix. थँक्यू. हो यावेळेला इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग शेड्यूल अडवलंय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहिलं षटक मला वाटतंय 5 चेंडूवर परत येऊन थांबल्या 8 धावा धावपल करते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. टार्गेट किती आहे? टार्गेट इज मस्ट 38. काही झालं तरी टार्गेटला पार करणं ही गरज असणार आहे दोन्ही हितांश क्रियांशी 11ची. आणि जर का SSP एकनिष्ठ बॉलिंगला जिंकायचं असेल तर हे 38 बनवू न देणं ही गरज असणार आहे त्यांच्यासाठी. कारण तुम्ही अशा स्टेजमध्ये आहात जिथून पराभूत झाला तर स्पर्धेबाहेर व्हावं लागणार आहे. पहिलं षटक संपलं. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9च्या सरासरीने पुढे गेले तर 36 होतात. 2चा पासलाय केव्हाही कमी जास्त होतं. पण बघूयात काय इथून पुढचं षटक तितकं महागडं तितकं इकॉनॉमिकल कसं येतं या ऐकतोपर्यंत मयूरला दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पे नखरे दिखाए सारे हो करके इशारे हो लड़की.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी दुसरा गोलंदाज वरून आल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. 4 धावा आल्यात. मोनूने आपली कमाल दाखवायला सुरुवात केली. वन्स अगेन वन मोर बाउंड्री. बॅक टू बॅक 2 चौकार. लड़की ओ लड़की ओ लड़की थँक्यू डीजे. टीम मीटिंग बोलावली गेली आहे. गरज पडली आहे कारण मोनू आलाय फॉर्म मध्ये. मोनूच्या बॅट मधून आल्यात लगातार 2 चौकार. 16 चेंडू आणि आता 21 धाव्यांची गरज. या मॅच मधली रंगत, या मॅच मधली गंमत सगळेजण बघण्यासाठी तयार आहेत. आणि तयार असताना SSP एकनिष्ठ बॉलिंग्स काय या स्पर्धेमधला त्यांच्यासाठी कॉन्फिडन्स वाढवणारा विजय प्राप्त करेल की हितांश क्रियांश 11 हा संघ, हितांश क्रियांश 11 हा संघ आपली बाजू मजबूत करताना दिसेल. लेट्स सी. चला मैदानाच्या आतमध्ये जरा नजर टाका. बाबू बाउंड्री लाईन दिसत नाही. चला त्यानंतर लगातार तिसरा चौकार नाही आलाय आणि स्टॉप. जो ब्रेक आला त्या ब्रेकने चेंडू वाढलाय. हो एज घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. रनआउटची संधी. चौदा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. इक्वेशन वर खाली खाली वर होत चालली आहे. आणि असं असताना आता काय SSP एकनिष्ठ बॉलिंग पलटवार करते का हे बघावं लागणार आहे. संदीप केणी जोपर्यंत मैदानात आहे, सिद्धार्थ राय जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत कोणत्याही अपेक्षेचा भंग कधी होऊ शकतो. यावेळेला समोर यावेळेला हिट. बघा सेलिब्रेशन तर केलं जातंय पण कशाचं सेलिब्रेशन हे सुद्धा बघावं लागेल. मोनू कॉन्फिडेंट आहेत. रनआउटसाठी रिव्ह्यू घेतला गेला पंचांकडून. आमचे बंटी गबस. लेट्स सी. बघितलं जाईल नक्की काय घडलं होतं. एकदा दुसऱ्या अँगलने आपण बघूया चेंडू कुठे लागलाय किंवा काय. लेट्स सी. फ्रंट कॅमेरा काय म्हणतोय. मोनू सँडी दोघे
कोणीही कितीही बघितला तरी पंचांचा निर्णय जो येणार तोच मान्य करावा लागणार. इट्स अ मॅन्डेटरी फॉर ऑल. आता चर्चा मोठी होती आहे की बॉल लागला की पाय लागला की हात लागला, नक्की काय घडलं, पण अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टम सध्या वापरली गेली आहे. दोन्ही संघाचे बाकी एक्स्ट्रा जे प्लेयर मागे उभे आहेत त्यांनी लवकरात लवकर स्टेजच्या खाली यायचंय. लवकरात लवकर स्टेजच्या खाली या. गंभीर सिंगल आहे ना, सिंगल कंप्लीट आहे. हो यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर, पण हलकीशी वेळ म्हणजे काहीशी वेळ निघून गेली आहे आणि त्यामुळे आता हितांश क्रियांच्या बाजूने वेळ जाणारी आहे की SSPच्या बाजूने. कोणाची तरी चांगली कोणाची तरी वाईट आहे. टच केलंय, चेंडू चाललाय डिक्लोचेसने, पण तिथे चेंडूला अडवलं गेलं त्यामुळे एक धाव येते. एक धाव येते, सिंगल आली. 12 चेंडूचा खेळ संपला आणि 21 धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. इतक्या साऱ्या धावा येऊन सुद्धा मॅच अजून खतऱ्यामध्ये, कारण नंबर 17 आला. या ऐकूयात तोपर्यंत मयूरला. शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट, शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट, नैना विचू सजना दे लाए जावा शाट थँक्यू डीजे. चला घाई करा, टायमर ऑन आहे. किती वाढवायचे आहेत गंभीर? 8. चला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न दोघांनी केलाय. चांगली फिल्डिंग होताना दिसतीये. सिंगल आली आहे. 12-17ची इक्वेशन म्हटल्यानंतर तुम्हाला अजून 1-2 बाउंड्री माराव्या लागणार आहे हितांश क्रियांशला हा सामना जिंकण्यासाठी आणि डुवाडाय स्थितीमध्ये. पण दुसऱ्या बाजूला SSP एकनिष्ठ बॉलिंग्सला काय करावं लागणार आहे या चला टायमर वाढवलेला आहे. खूप वेळानंतर डॉट सुद्धा आलाय.
संदीप किनी सँडी टॅप काढण्याचा प्रयत्न चेंडूला केलाय, चेंडूला आतमध्ये अडवलाय, तोपर्यंत एक धाव येताना दिसते. सिंगल. 7 चेंडू आणि 8 धावा. ऑन साइडला चेंडूला अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग. आता SSP एकनिष्ठ बॉलिंग संघाच्या खेळाडूंमध्ये वेगळी एनर्जी आली आहे. एक एक बॉल जसा अडतोय तसं त्यांना त्यांची ताकद वाढत चालली आहे, त्याचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय. बघा किती सुंदर रीतीने चेंडूला अडवत असताना आतमध्ये फेकले, तोपर्यंत कोणती धाव नाही. आता किती बॉल किती? 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्क वरती महेश आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी. अपील तर झाली पण एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. चांगली रनिंग दोघांमध्ये बघायला मिळाली. सँडी आणि मोनू या दोघांनी या सामन्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या माध्यमातून आलेल्या त्या बाउंड्रीज. दोन चेंडू आणि 2 धावा. आता येणारे 4 मध्ये 5. दिविशा तेजस 11 चा कर्णधार आपण व्यासपीठासमोर येऊन थांबायचंय. दिविशा तेजस 11 च्या कर्णधाराला विनंती, आपण व्यासपीठा जवळ येऊन थांबा. ओ इथे रनआउट. सिद्धार्थ राय मोनू याला मैदान सोडावं लागतंय. गॉन. हो टॅप केलाय चेंडूला आणि एका धावेसाठी पाठवलंय. बघितलं जाणार हा चेंडू कुठे पडलाय. चेक केला जाणार आहे. चला चेक केला जाईल. टॅप केल्यानंतर चेंडू कुठे पडलाय. सँडीने चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न केला आणि तो टॅप करत असताना कुठे पडलाय. चला मॅच कुठे चालली आहे. 2 चेंडू आणि 4 धावांवरती. म्हणजे एक चौकार कंपल्सरी मारावा लागणार आहे. एखादा नो बॉल वाईट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट आणतील. चला थोडी घाई करा. जास्त वेळ गेला या मॅचला. खूप जास्त वेळ गेलाय त्यामुळे लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. शिवम राई समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला प्रथमेशने चेंडूला अडवलं आणि अडवत असताना एकच धाव आली आहे.
कायो काजल मन करस गोरी घायल. एक चेंडू आणि आता 3 धाब्यांची गरज. SSP एकनिष्ठ बोळींज वर्सेस हितांश क्रियांश 11. या दोघांमधील हे बॅटल आता शेवटच्या चेंडूवरती येऊन थांबलंय. संदीप किणी ज्याने आतापर्यंत खूप चांगली धुवाधार बॅटिंग केली आहे, चौकारांशी आतिषबाजी केली जरूर, पण SSP एकनिष्ठ बोलिंगने 38 धाबा उभारल्या, त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. लास्ट बॉल, 1 बॉल 3. ओ यावेळेला चेंडू गेला बॉलच्या बाहेर. सामना संपला, सामना जिंकला SSP एकनिष्ठ बोलिंज या संघाने. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम. चला दोन्हीकडे टॉससाठी या. SSP एकनिष्ठ बोलिंज आणि दिविशा तेजस 11. मी विनंती करेन अल्केश पाटील यांना की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभासने ही नाणेफेकी केली जाईल. PPL असा कॉल आणि चॅम्पियन आलाय. सो SSP एकनिष्ठ बोलिंग निर्णय फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तेजस तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकला SSP एकनिष्ठ बोलिंजने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि दिविशा तेजस 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव